हॅलो लर्नर्स, आज आपण शिकणार आहोत टीचिंग प्रॅक्टिसबद्दल। या व्हिडिओची उद्दिष्टे आहेत: प्रेझेंटेशन स्किल्सचे महत्त्व सांगणे, प्रभावी प्रेझेंटेशन स्किल्स अनुसरणे। चला तर सुरू करूया। कौशल्य सादरीकरण। एक चांगला वक्ता बनण्यासाठी तुम्हाला खास प्रतिभेसोबत जन्माला येण्याची गरज नाहीये। प्रेक्षकांसमोर बोलणं एक कौशल्य आहे, जे अभ्यासाच्या माध्यमाने शिकता येतं, जसं वाचन, लेखन किंवा श्रवण यांबाबत आपल्या क्षमतांमध्ये सुधारणा करणे। प्रभावी सादरीकरण। जेव्हा तुम्हाला एखाद्या समूहासमोर बोलायचं असतं, तेव्हा तुम्हाला तुमचं सर्वोत्तम प्रदर्शन करायचं असतं। हे नोकरीसाठी इंटरव्ह्यू, समूह चर्चा, सेमिनार किंवा लेक्चर देण्यासारख्या वेगवेगळ्या स्थितींमध्ये होऊ शकतं। अशा सादरीकरणापूर्वी थोडी भीती वाटणं सामान्य गोष्ट आहे, पण काळजी करण्याची गरज नाहीये। थोड्या सावधगिरीने तुम्ही तुमच्या काळजीवर नियंत्रण ठेवू शकता, ज्यासाठी तुम्ही हे केलं पाहिजे: आपल्या सादरीकरणाची योजना बनवा आणि व्यवस्थित करा। तुमच्या जवळील माहितीचे विश्लेषण करा। आपल्या सादरीकरणासाठी पूर्ण तयारी करा। आपल्या म्हणण्याचे समर्थन करण्यासाठी पुरावे गोळा करा। जर गरज असेल तर आपले विचार विकसित करा आणि दृश्य सामग्री बनवा। शेवटी आपले सादरीकरण करा। मौखिक सादरीकरण। गुड आफ्टरनून क्लास. तुम्ही सगळ्यांनी ट्रान्सफॉर्मर बद्दल ऐकलंच असेल. तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी ट्रान्सफॉर्मर पाहिले सुद्धा असतील. काही ट्रान्सफॉर्मर बाहेर आउटडोअर्समध्ये लावले जातात आणि काही घराच्या बाहेर. शक्यतो छोटे ट्रान्सफॉर्मर्स घराच्या आत लावले जातात. तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी पाहिलं देखील असेल. छोटे ट्रान्सफॉर्मर्स स्टेबिलायझरला जोडलेले असतात. ट्रान्सफॉर्मरचे वेगवेगळे प्रकार असतात. आजचा आपला विषय आहे ट्रान्सफॉर्मर. आज मी तुम्हाला ट्रान्सफॉर्मरच्या वेगवेगळ्या भागांबद्दल माहिती देणार आहे. आपण ट्रान्सफॉर्मरच्या वेगवेगळ्या भागांची व्याख्या जाणून घेऊया आणि प्रत्येक भागाच्या कार्याची माहिती घेऊया आणि त्यांच्या उपयोगांबद्दलही जाणून घेऊया. समजलं? तर आजचा आपला विषय आहे ट्रान्सफॉर्मर. आवाज मॉड्युलेट करणं गरजेचं आहे, पण सहसा याकडे दुर्लक्ष केलं जातं। आपला आवाज ॲडजस्ट करा, जेणेकरून सर्व प्रेक्षक तुम्हाला ऐकू शकतील। सामान्य आवाजाच्या अडचणी समजून घ्या। एकाच प्रकारच्या टोनमध्ये बोलणं टाळा, कारण ऐकणारे कंटाळू शकतात। आपला आवाज योग्य व्हॉल्यूमवर ठेवा। खूप हळू किंवा खूप मोठ्याने बोलू नका। योग्य गतीने बोला। खूप हळू किंवा जास्त गतीने बोलू नका। औपचारिक सादरीकरणानंतर वक्त्यांकडे सामान्यपणे प्रश्न आणि उत्तरांसाठी 10 ते 15 मिनिटांची वेळ असते। तुमच्या सादरीकरणाच्या वेळी प्रेक्षकांकडे प्रश्न असू शकतात किंवा त्यांना जास्त माहितीची गरज असू शकते। त्यांना प्रश्न विचारायला सांगा। त्यांना उभं राहायला सांगून त्यांना विचारपूर्वक विचारायला वेळ देणं चांगली गोष्ट आहे। सुनिश्चित करा की प्रत्येकाला प्रश्न ऐकायला यावा। जर तुम्हाला वाटलं की प्रेक्षकांसाठी हे स्पष्ट नाही, तर त्याची अशा प्रकारे पुनरावृत्ती करा किंवा समजवा की प्रत्येक प्रेक्षक ऐकू शकेल। यामुळे प्रेक्षकांना जास्त प्रश्न विचारण्याचे प्रोत्साहन मिळेल। जेव्हा एखादा प्रश्न विचारतो तेव्हा उत्तर देण्यापूर्वी त्याला बोलणं संपवू द्या। मध्येच बोलू नका। प्रश्न विचारण्याकडे पूर्ण लक्ष द्या आणि ऐकताना उत्साह दाखवा। आता प्रश्नाच्या प्रत्येक भागावर लक्ष द्या। उत्साहाने उत्तर द्या। चांगल्या प्रकारे तयार राहा आणि तुमच्यासाठी उत्तर देणं सोपं असलं पाहिजे। इथे सादरीकरणाशी संबंधित काही शिकवण्याच्या अभ्यासाची कौशल्ये आहेत. 1. निरंतरतेचा अभाव. विचार किंवा सूचनेच्या प्रवाहामध्ये खंड. असे कथन जे तार्किक रूपाने मागील कथनाशी जुळत नाहीत. ठिकाण किंवा वेळेच्या संदर्भात काहीही स्पष्ट नसणे. असं बोलणं ज्याचा काहीच अर्थ नाही. असे अडथळे जे शिकवण्याच्या प्रवाहामध्ये अडथळे आणतात. 1. स्पष्ट वाणीचा अभाव. 2. अर्धवट किंवा छोट्या वाक्यांचा उपयोग करणं. शिकवताना अस्पष्ट शब्द किंवा वाक्यांशांच्या वापराशी संबंधित समस्या. अशा शब्दांचा वापर करणे ज्यामुळे विषय स्पष्ट होत नाही. ट्रेनीजना भ्रमित करणं आणि त्यांच्यासाठी समजणे कठीण करणं. उदाहरणार्थ, असू शकतं, वास्तविक, तुम्हाला माहिती आहे, काही अंशी असे शब्द. उत्तेजना परिवर्तनाचे कौशल्य. उत्तेजना परिवर्तनाच्या कौशल्याचा अर्थ आहे जाणून बुजून बदलणं की प्रशिक्षक शिकवताना ट्रेनीचं लक्ष कसं वेधतो आणि टिकवून ठेवतो. लक्ष एका गोष्टीकडून दुसऱ्या गोष्टीकडे पटकन जातं. एका प्रशिक्षकाने जाणून बुजून वर्गात लक्ष वेधण्याच्या आपल्या व्यवहारात बदल घडवून आणला पाहिजे. स्नेहा जोशींनी सुचवलं आहे की ट्रेनीचं लक्ष उच्च स्तरावर टिकवून ठेवण्यासाठी प्रशिक्षकांना उत्तेजना परिवर्तनाचे कौशल्य शिकण्याची गरज आहे की काय, कधी आणि कसं बदलायचं आहे. भाग: हालचाल, वर्गात फिरा, गतिविधींची तपासणी करा, लक्षापासून विचलित होणं टाळा. हावभाव: लक्ष वेधण्यासाठी शरीराच्या अवयवांचा वापर करा. आकृती, आकार इत्यादींवर भर द्या. बोलण्याच्या पद्धतीमध्ये बदल.
स्वर, स्वराची मात्रा, गतीमध्ये बदल. आवाज मॉड्युलेशन, लक्ष केंद्रित करणं, ट्रेनीचं लक्ष कोणत्या तरी एका मुद्द्याकडे वळवा. मौखिक सांकेतिक, मौखिक सहसांकेतिक, बोलण्याच्या शैलीमध्ये बदल. ए. जेव्हा 2 किंवा 2 पेक्षा अधिक लोक एकमेकांशी संवाद करतात, प्रशिक्षक प्रशिक्षकाशी, प्रशिक्षक ट्रेनीशी, ट्रेनीस ट्रेनीशी. थांबणं. ए. बोलताना जाणून बुजून थांबणे. बी. ना खूप मोठी किंवा ना खूप छोटी चर्चा. सी. उत्तरासाठी वेळ द्या. इंद्रिय संबंधित लक्षामध्ये बदल. ए. जेव्हा प्रशिक्षक इंद्रिय संबंधित माध्यम बदलतो. बी. मौखिकवरून दृश्यावर येणं, मौखिकवरून मौखिक दृश्यावर येणं, दृश्यावरून मौखिक दृश्यावर येणं. ट्रेनीसची शारीरिक भागीदारी. ए. प्रयोग करताना नाटकीय पद्धत अवलंबणे. उदाहरण देऊन समजावण्याचे कौशल्य. याचा अर्थ आहे वेगवेगळ्या प्रकारची उदाहरणे देऊन एखादा विचार, अवधारणा, सिद्धांत किंवा एखादी साधी गोष्ट समजावणे. कौशल्याचा अर्थ आहे एखादा विषय, विचार किंवा सिद्धांतांना चांगल्या प्रकारे समजावणे किंवा त्याला अंमलात आणण्यासाठी शारीरिक किंवा प्रॅक्टिकल सादरीकरण आणि योग्य उदाहरणांच्या माध्यमाने केलेले एक अचूक सादरीकरण. चला पटकन आतापर्यंत काय शिकलो त्यावर एक नजर टाकूया. प्रभावी सादरीकरण कौशल्य अभ्यासाच्या माध्यमाने शिकता येऊ शकते. आपल्या सादरीकरणासाठी योजना बनवा, व्यवस्थित करा आणि पूर्णपणे तयारी करा. आवाजात बदल करण्यावर लक्ष द्या आणि प्रेक्षकांना जोडून ठेवा. प्रश्न उत्साहाने संबोधित करा. शिक्षण अभ्यास कौशल्यामध्ये निरंतरपणा, प्रवाह, स्पष्टपणे टिकवून ठेवणे आणि वर्गात प्रभावी संचारासाठी उत्तेजना बदलांचा वापर करणे समाविष्ट आहे. मला आशा आहे की तुम्ही या सेशनमध्ये शिकवण्यात आलेले सर्व समजला आणि शिकला असाल. तर भेटूया पुढच्या इंटरेस्टिंग आणि एक्साइटिंग व्हिडिओमध्ये. थँक्यू आणि तोपर्यंत गुड बाय.